राज्यभरामध्ये शासकीय कार्यालयातील वर्ग 3 आणि 4 श्रेणीतील कर्मचारी संपावर गेल्यामुळे कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचं चित्र आहे। मात्र या संपाच्या काळामध्ये अधिकारी वर्गानं कार्यालयात हजर राहणं अपेक्षित असताना वर्ध्यातील सिंचन विभागामध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। वर्ध्याच्या सिंचन विभागामध्ये अधिकारीच गैरहजर असल्याचं समोर आलेलं आहे। कार्यालयातील खुर्च्या ह्या रिकाम्या असून कुठलाही अधिकारी उपस्थित नसल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे कर्मचारी नसतानाही कार्यालयातील लाईट आणि पंखे सुरू असल्यानं शासकीय संसाधनांचा अपव्यय होत असल्याचा मुद्दा देखील पुढे आलाय। दरम्यान संपाचा फायदा घेत अधिकारी वर्गही कामकाजापासून दूर राहत असल्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकाराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी। मी आहे आता सिंचन भवन सिंचन विभाग वर्धा मुख्य कार्यालयामध्ये। या ठिकाणी कालपासून वर्ग 3 आणि वर्ग 4 या कर्मचाऱ्यांचा संप आहे। मात्र शासनाने त्यावर देखील बंदी घातली होती। तर या कार्यालयात पाहूया वर्ग 1 आणि वर्ग 2 चे अधिकारी उपस्थित आहे का। आता 11:30 वाजलेले आहे, सकाळचा 9:45 चा वेळ आहे यांना उपस्थित राहण्याचा। तर आपण बघूया या कार्यालयामध्ये या ठिकाणी देखील कोणीच अधिकारी नाही आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी दाखवू शकतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपकार्यकारी अभियंत्याचं कार्यालय, हे बघा, हे अधिकारी उप अभियांत्रिकी जे आहे अभियंते त्यांचं हे ऑफिस आहे। धूळ खात आहे, या ठिकाणी कोणीही नाही किंवा या ठिकाणी कोणी येत देखील नसावं, या ठिकाणी देखील कोणीही नाही। कोणत्याही कार्यालयात एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित दिसत नाही आहे। आणि जे यांचे मुख्य कार्यकारी अभियंते आहे ते आपण त्यांचं देखील कार्यालय बघूया की ते उपस्थित आहे का। या ठिकाणी एकही कर्मचारी कार्यालयात नाही, मोजके जे असेल ते मोजके 1 किंवा 2 कर्मचारी या ठिकाणी आहे। हे मुख्य एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांचं कार्यालय आहे, हे या ठिकाणी हे देखील उपस्थित नाही। याचप्रमाणे असं म्हणजे सातत्यानं या कार्यालयामध्ये अनुपस्थितीचं चित्र आपल्याला बघायला मिळते आहे। 11:30 वाजले तरी कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी नाही। परंतु आपण जर बघितलं तर या कार्यालयामध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 ची उपस्थिती अनिवार्य होती। मात्र या कार्यालयात वर्ग 1 आणि वर्ग 2 चे कुठलेही अधिकारी आपल्याला पाहायला मिळालेले नाही। त्याचप्रमाणे वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांचा संप आहे, परंतु शासनाने त्यावर देखील अधिकाऱ्यांना ताकीद दिली आहे की जर कोणी कर्मचारी जर संपात सामील झाला असेल त्यावर कारवाई तात्काळ करावी व ती सूचना शासनापर्यंत पोहोचवावी। मात्र या ठिकाणी जर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स उपस्थित नाही तर आम्ही कोणाला विचारणा करायची आणि कोणाकडनं माहिती घ्यायची, हा सर्वात मोठा प्रश्न पडला आहे। हा जिल्हा पालकमंत्र्यांचा जिल्हा आहे, राज्यमंत्र्यांचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये सातत्यानं कर्मचारी जर स्वतःची मनमर्जी करत असेल तर यावर कोण वचक ठेवणार, हा मात्र प्रश्न आता ऐरणीवर आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।